आज आपण करत आहोत मसालेदार गिलक्याची भाजी। प्रथम आपण कढई घेतलेली आहे। आपण पॅन मध्ये आता तेल टाकतो आहोत। तेल चांगले तापले की पाव चमचा मोहरी टाकायची, पाव चमचा जिरे, मग कढीपत्ता, एक चमचा अदरक लसूणची पेस्ट, यात आपण टाकत आहोत घरी बनवलेला काळा मसाला 2 चमचे, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद आणि असा हिंग। आता आपण यात टाकत आहोत लांब कापून घेतलेले गिलके। हे चांगलं तेलात परतवून घ्यायचं। हे चांगलं परतलं की याच्यामध्ये आपण घालत आहोत 1.25 ते 1.5 चमचा मीठ। मी सपाट चमचे घेतलेले आहे। आता टाकली आहे कोथिंबीर। आता सिम गॅसवरती हे चांगले वाफवून घ्यायचे आहेत। याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 3-1 मिनिट चांगलं वाफवू द्यायचं। 2 मिनिटांनंतर आपण हे चांगलं हलवून घेऊया। परत आपण 1 मिनिट झाकून ठेवूया। आता 1 मिनिट झालेला आहे। 1-1.5 मिनिटानंतर मी पुन्हा हे हलवून घेतलेलं आहे। भाजी जवळजवळ शिजत आलेली आहे। हे बघा शिजत आलेली आहे। आता मी याच्यामध्ये शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे दळून घालणार आहे। यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्यात साधारणपणे मूठ 1.5 मूठ भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत। मी त्याची सालं काढलेली नाहीत, जीवनसत्व निघून नको जायला म्हणून। हा बघा आपण शेंगदाण्याचा असा जाडसर कूट करून घेतलेला आहे। आता हा कूट आपण या भाजीमध्ये टाकणार आहोत। तुम्हाला लागेल तसा टाका, कमी टाकला तरी चालेल, हवा तेवढाच टाका। आता आपण याला पुन्हा 2 मिनिट वाफ बसू देऊ। आता आपण झाकण काढून पुन्हा एकदा भाजी चांगली हलवून देऊ। तुम्हाला हवं तर यामध्ये थोडंसं तुम्ही पाणी घालू शकता। मी थोडंसं पाणी घालते आहे, अगदी थोडं। आता याला फक्त 1 मिनिट शिजू देऊ आपण आणि गॅस बंद करू। 2 मिनिटांनंतर आपण झाकण काढलेलं आहे। बघा
अतिशय सुंदर अशी छान चविष्ट अशी आपली भाजी तयार झालेली आहे. आपण गॅस बंद करतो आहोत. गिलके शिजायला फारसा वेळ लागत नाही, साधारण 7-8 मिनिटांमध्ये गिलके शिजतात. अशा पद्धतीने आपली ही छानशी गिलक्याची भाजी, सुकी गिलक्याची भाजी तयार झालेली आहे. मी गॅस बंद केलेला आहे. सुकी गिलक्याची भाजी आपली तयार आहे.